ई-पॉस मशीनचं सर्व्हर ठप्प असल्यानं हिंगोली जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे 49% धान्य रेशन दुकानामध्ये पडू नये। 31 जुलैपर्यंत जिल्ह्याभरातील सर्व स्वस्त धान्य वितरित होणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही आणि याचा फटका ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला। 21 जुलैपासून कंटिन्युअसली आम्हाला नेटवर्कची अडचण आहे। अनेक लाभार्थी अन्नधान्यापासूनच्या लाभापासून वंचित आहे। अनेक कुटुंबाची KYC अपूर्ण राहिलेली आहे। शासनाला आमची विनंती आहे ABP माझ्याच्या माध्यमाने की आम्हाला सर्व्हरची जी अडचण आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि सर्व्हरचे चांगल्या पद्धतीने सेवा आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो। 21 जुलैपासून ई-पॉस मशीन बंद आहेत, त्याचे प्रशासनाने काहीतरी कारवाई करावी, पण ते नेटवर्क बंद असल्यामुळे आम्ही काय माल देऊ शकत नाही। दरम्यान हिंगोलीमधली काय नेमकी परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी माधव दिपके। सध्या राज्यभरामध्ये स्वस्त धान्य दुकानामधून वितरित केलं जाणारं धान्य वितरित करताना अडथळा येतोय। ई-पॉस मशीन मध्ये 21 जुलै पासून जे नेटवर्क इश्यू येतोय, यासह अनेक अडथळे येत आहेत, त्यामुळे धान्य वितरित केलं जात नाहीये। मी सध्या असंच एका हिंगोली शहरातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हे हिंगोली शहरातील स्वस्त धान्य दुकान आहे आणि जुलै महिन्याचं स्वस्त धान्य वितरित करण्यासाठी येथील दुकानदारांनी स्वस्त धान्य सर्व जे धान्य आहे, गहू, तांदूळ यासह इतर जे साहित्य असतं ते गोडाऊन मधून जे ते दुकानमध्ये घेऊन आले, परंतु अद्यापही हे धान्य वितरित करण्यात आलेलं नाहीये। आज 31 जुलै तारीख आहे। साधारणतः आजपर्यंत सर्व स्वस्त धान्य जे ते वितरित होणं अपेक्षित होतं, परंतु ई-पॉस मशीनला नेटवर्क इश्यू येतोय, मोठा अडथळा येतोय, त्यामुळं हे धान्य वितरित करता येत नाहीये। आज साधारणतः 31 जुलै तारीख आहे। आजपर्यंत हे राशन वितरित होणं अपेक्षित होतं, परंतु वितरित न झाल्यामुळे हे राशन वितरित करण्यासाठी जे ते वेळ वाढवून मिळावी अशीच मागणी जे येथील राशन दुकानदार आहेत त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।